चाललंय? लाज वाटते मला, लाज वाटते तुला जन्म देण्याची. व्हॉट नॉनसेन्स. काय झालंय? काय झालंय? नशीब सगळ्यांसमोर तुला चाचकाने फोडला नाही. मॉम प्लीज सांगशील का आता काय झालंय? अरे काल जे तू मला सांगितलंस ना, कन्फेशन दिलंस ना तुझं, त्याचा सगळा व्हिडिओ स्वानंदीच्या मोबाईल मध्ये. तिच्याकडे तुझ्या विरोधात पुरावा आहे. काय? ओरडू नकोस, बाहेर लोक आहेत. कुठल्या तोंडाने आता नाही म्हणणार आहेस तिथे? त्या स्वानंदीची हिंमत फारच वाढली. तिला तर नातं. एक लक्षात ठेव, तुझी हिंमत खूप वाढते. तुला अक्कल आहे का? हा पुरावा जर स्वानंदीने दाखवला ना सगळ्यांसमोर, तर मला नाईलाजाने तिचे पाय धरावे लागतील. मला काय करू कळत नाहीये. हे जर असंच चालत राहिलं ना, तर तुला मी घराबाहेर काढेन. मग तू आणि तुझं नशीब. चल आता, चल. आजी खूप आनंद मिळो, उत्तम आरोग्य मिळो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना. आता मी काय ग श्वेता, कुठे होतीस तू? अगं किती कॉल केले मी तुला, तू फोनच उचलत नव्हतीस. मी ती पत्ते जाऊ दे, नंतर सांग मला काय झालं ते. पण आता कार्यक्रम सुरू आहे घरात, सांगितलं होतं ना मी तुला. नंतर बोलू आपण. आता कॉल नको प्लीज प्लीज. नाही 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 मॅम 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 प्लीज प्लीज ऐका माझं. तुम्ही 2 मिनिटं बाहेर येता का? मला बोलायचंय प्लीज. बाहेर म्हणजे कुठे? समर सरांच्या घराच्या बाहेर. काय? अगं तू इथे आलीस? हो मॅम, प्लीज तुम्ही या प्लीज. चल आले, लपून राहा, समोर येऊ नकोस. हो. काय मुलगी? मी नेहमी म्हणत असते की मी आजूची सगळ्यात जास्त फेवरेट आहे. बट दॅट इज माय विशफुल थिंकिंग यू नो. बट आजू, मला तुझी सगळ्यात जास्त फेवरेट व्हायचंय. आजूच्या कुशीत सगळ्यात जास्त सेफ वाटत. अगं श्वेता, इथे काय झालं? प्रॉब्लेम झाला मॅम. काय? बापरे, मी खूप चुका केल्यात. बऱ्याच चुकीची वागली, पण आजूने समजावून सांगितलं ना की लगेच मला पटतं. लव यू चिमणे, आय लव यू. सो आता राजवाडे घरातली न्यूएस्ट एंट्री, जी बाय द वे थोडी उशीर आली आहे, बट लवकरच ती आमच्या आजूची खूप फेवरेट झाली आहे. बट वी आर नॉट कंप्लेनिंग. मला आत्ताच बोलायचंय श्वेता मॅम. अंशुमननी मला हॉटेलच्या रूम मध्ये बोलवलं होतं. तिथेही माझ्या जवळ यायला लागला, माझ्याशी फ्लर्ट करायला लागला. मॅम, अंशुमन मुलींशी वाईट वागतोय मॅम. त्याने मला खूप खूप त्रास दिलाय. हो अंशुमन, अरे काय बोलते ही? आजी नाही, हे सगळं खोटं आहे. मी असं नाही केलं काही आजी. मॅम, मी खरं बोलतेय. हे वाटेल ते आरोप करू नको माझ्या मुलावर. आणि कसले घाणेरडे खोटे आरोप करतेस ग माझ्या अंशुमनवर. आई, मी तुम्हाला सांगते, ही नक्की ना आपली बदनामी करायला आली आहे. म्हणजे आपल्या कंपनीची बदनामी करायला हिला कोणीतरी पेरलं असणार, म्हणून हे सगळं नाटक करते. हो की नाही समर? आणि
आणि समर माझा अंशुमन सतत तुझ्या बरोबर असतो, सतत कामात असतो, त्याला वेळ तरी मिळतो का असलं काही करायला? आई हे सगळं खोटं आहे हा. आणि हे बघ, किती झालं ना तरी माझ्या अंशुमनवर राजवाड्यांचे संस्कार आहेत, आमच्या आईंचे संस्कार आहेत. तो असलं काही करूच शकत नाही आणि मी हे खपून घेणार नाही. सो यू गेट आउट. खोटे आरोप नाही करत आहे मी मॅम, माझ्याकडे पुरावा आहे. तुमचा मुलगा माझ्याशी कसा वागतो, किती घाणेरडा बोलतो ना, बघा. Sorry, everybody, but the party is over. Yeah. काय म्हणालीस तू? अंशुमनचं सगळं बोलणं, त्याचं सगळं वागणं तू रेकॉर्ड केलंस? मी नाही, स्वानंदी मॅम. स्वानंदी मॅम. त्यांची भेट तुम्ही रेकॉर्ड केली? हो श्वेता, जे काही बोलते ते सगळं खरंय. तुमचा कशावरच विश्वास बसत नव्हता म्हणून मग शेवटी पुरावा गोळा करावा लागला. काकू, आय एम सॉरी. मला कळतंय हे सगळं खूप धक्कादायक आहे, पण हेच खरंय.